हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये या सुंदर अशा कटवर ब्लाऊजची डिझाईन आपण आज बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला जी डिझाईन बनवायची आहे त्याच्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हा जो ब्लाऊज आहे तो 34 साईजचा ब्लाऊज आहे. त्याच्यासाठी बघा काय माप घ्यायची डिपनिकनुसार ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर गळ्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच. सेम तसंच खालच्या साईडला पण आपल्याला 2.25 इंच घ्यायची आहे. तर खालपर्यंत पूर्ण आपल्याला इथे सरळ रेष आखून घ्यायची, कारण पूर्ण याला आपल्याला इथं कटवर्कची डिझाईन करायची आहे. आणि 2.25 पेक्षा जास्त घ्यायचं नाही, कारण कटवर्कची डिझाईन आहे ना ते एकदम मग नंतर बरोबर येते. नाही तर मग ह्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर खूपच जास्त ब्रॉड गळा होऊन जातो. त्याच्यामुळे 2.25 इंच परफेक्ट आहे. तर जी आपण लाईन मारलेली आहे ती इथे कट करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर जे आपलं मेन कपडा आहे ब्लाऊजचा, ब्लाऊज पीस आपला, तो पण असा बरोबर मधोमध कट करून घ्यायचा. तर इथे बघा, हे जे दोन्ही पार्ट आहे ते साईडला ठेवून देऊया आणि हे मेन ब्लाऊज आहे तो पण आपण इथं कट करून घेऊया. आणि याच्यासाठी आपल्याला कटवर्कची डिझाईन रेडी करायची आहे. तर खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटवर्कची डिझाईन कशी करायची ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इथे मी डायरेक्ट तयार करून दाखवते तुम्हाला. आपलं जे कॅनव्हास असतं त्याच्यावर कटवर्कचा शेप देऊन पूर्ण आपल्याला इथं डिझाईन रेडी करून घ्यायची आहे. तर सगळ्यात अगोदर आपण जे ब्लाऊज पीस आणि अस्तर आहे ते इथं एकत्र जोडून घेऊया. आणि आपल्याला पलटी वगैरे कुठंच करायचं नाही, त्यामुळे अस्तर जसं आहे तसं आपल्याला चारी बाजूला शिलाई मारून इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते आपण जोडून घ्यायचं. आणि नंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं आपल्याला कट करून टाकायचा आहे. तर इथे बघा, दोन्ही भाग मी इथं रेडी करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर कटवर्कची ही डिझाईन आहे ती पण मी इथं रेडी करून घेतलेली आहे. तर इथे बघा, सरळ बाजूने आपल्याला ही जी कटवर्कची डिझाईन आपण तयार केलेली आहे ना ते अशा प्रकारे ठेवायची. तर बघा, आपण वरच्या साईडला कॅनव्हास गळ्याला चिकटून बरोबर व्यवस्थित असं इथं ठेवून घ्यायचं आहे. वरती जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. आणि जो आपण कटवर्कचा शेप दिलेला आहे त्याच्यानुसारच आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. तर सगळ्यात अगोदर आपण जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकूया आणि नंतर मग आपल्याला इथं शिलाई मारायला व्यवस्थित असं येईल. तर बघा, वरच्या साईडला पण मी कट करून घेतलं. तर इथे बघा, व्यवस्थित असे दोन्ही जे कॅनव्हास आपण बनवलेले आहे ते ठेवून घ्यायचं आणि शेपनुसार आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. तर शिलाई मारण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला एक इथं किनारीला सरळ शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपला जो कपडा आहे ना तो इकडे तिकडे सरकत नाही आणि कटवर्कचा जो शेप आहे तो परफेक्ट असा येतो. तर इथे बघा, पूर्ण शिलाई मारून झाली. आता साईडला आपण 2 पिना लावून घेऊया, म्हणजे कॅनव्हास आहे ते इकडे तिकडे सरकणार नाही. आणि आता बरोबर राऊंडमध्ये मध्ये हलकासा दाब उचलून आपल्याला पूर्ण जे आपण मार्किंग केलेलं आहे ना पेनने, बरोबर त्याच्यावर व्यवस्थित अशी गोल शिलाई मारून घ्यायची आहे. कॉर्नर तयार होऊन द्यायचा नाही, तर आपला जो गोल राऊंड असतो ना तो परफेक्ट असा गोल येत नाही. त्याच्यासाठी दाब उचलून आपल्याला व्यवस्थित अशी त्याला शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आणि जो मध्ये खाच आहे ना तिथे आपल्याला एक कट मारून घ्यायचा, म्हणजे आपला जे राऊंड भाग आहे तो व्यवस्थित असा पलटला जातो. तर इथे बघा, नंतर आपल्याला हे जे कटवर्कची डिझाईन आहे ती सरळ करून घ्यायची आणि ह्याच्यावर प्रेस करून घ्यायची, म्हणजे जी डिझाईन आहे ना ती आपली परफेक्ट अशी सेट होते. सेम याच पद्धतीने मी इथं दुसरा पार्ट पण रेडी करून घेते. त्याच्यानंतर आता आपल्याला मधी लावण्यासाठी इथे बघा, अशा प्लेट्सने हा जो मधला कपडा आहे ना तो तयार करून घ्यायचा आहे. तो मी तयार करून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे बघा, अशा प्रकारे 1 इंचाचे 1 किंवा 1.25 इंच एवढा अंतर ठेवून आपल्याला इथं या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर दोन्ही साईडला किनारीला आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची. एकदम सरळ आणि व्यवस्थित, थोडंसं हलकंसं खेचून पकडायचं, म्हणजे प्लेट्स आहेत ना आपल्या ते व्यवस्थित अशा येतात, मध्ये फुगा वगैरे तयार होत नाही. इथे बघा, आता दोन्ही बाजूला शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला याच्या आतल्या साईडला अस्तर लावायचा आहे. तर इथे बघा, अस्तरवर आपण हा जो तयार केलेला पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आणि दोन्ही साईडला आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित ठेवून आपल्याला दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची. तर इथे बघा, दोन्ही साईडला मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला बरोबर 2.25 इंच मार्किंग करायचं, कारण आपण गळा रुंदी किती 2.25 इंच घेतली. सेम त्याच पद्धतीने 2.25 इंच दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचं.
आणि खालची तुमची जी कमरपट्टी असेल तेवढी ठेवायची आणि अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं, म्हणजे 3.5 असेल तर 4 इंचावर मार्किंग करायचं, कारण खाली अर्धा इंच आपल्याला कमरपट्टी जोडण्यासाठी जाणार आहे. तर मार्किंग करून घ्यायचं आणि जिथे 2.25 इंच मार्किंग केलेलं आहे बरोबर तिथून आपल्याला जो साईड पार्ट आहेत ना दोन्ही पण आपण कटवर्कचे तयार केलेले ते इथं जोडायला चालू करायचं. आणि शिलाई मारताना आपल्याला जो कटवर्कचा शेप आहे त्याच्यानुसारच आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. हळूहळू व्यवस्थित आपल्याला त्या शेपनुसार इथं शिलाई मारून घ्यायची. आणि शिलाईत सुरुवातीला शिलाई मारताना व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपली शिलाई खोलली जाणार नाही, हे लक्षात ठेवायचं. तर इथे बघा आता आपण दोन्ही साईडला इथं शिलाई मारून घेऊ, व्यवस्थित शिलाई मारून घेऊया. तर इथे बघा आता दोन्ही साईडला आपली इथे शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला टक्स मारायचे आहेत, तर दोन्ही इथे बघा फोल्ड करून घ्यायचं आणि आपले डिझाईन कटवरचे आहे ते एकावर एक ठेवून घ्यायची, कारण ही चेक करणं खूप गरजेचं असतं. कारण जेव्हा पण आपण डिझाईन बनवतो त्यावेळेस दोन्ही साईडला आपली डिझाईन सेम असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर थोडंफार जर एक्स्ट्रा झालेलं असेल तर आपल्याला इथं कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर टक्स मारून आपल्याला इथं कमरपट्टी लावून पूर्ण ब्लाऊज आपला इथं रेडी झालेला आहे. तिथे बघा मी टक्स मारून घेते आणि कमरपट्टी जोडून नंतर तुम्हाला या ब्लाऊजचा फायनल लुक दाखवते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते. थँक्यू. तर इथे बघा अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाऊज इथं बनवून आपला रेडी झालेला आहे. आणि मध्ये जे आपण प्लेट दिले होते तिथे छोटे छोटे असे मणी लावून खूप सुंदर असा लुक या ब्लाऊजला आलेला आहे. थँक्यू.